मला हे कळत नाही आहे की मोठ्याचा अर्थ काय आहे। ज्या लोकांनी हे घोषणा केली होती की लाखोंच्या संख्येने लोक येणार आहे, आता पोलिसांचा स्वतःचा एस्टिमेट आहे की 2500 लोक होते, तेही नाही मान्य केलं तर मी माझ्या वतीने 1000 लोक अजून ॲड करतो। तर याला आपण मोठा बोलत असेल तर ते लाखोंच्या संख्येने जे लोक येणार होते ते कुठे गेले? कारण सगळ्यांना माहीत पडलं होतं की हे जे मोर्चा आहे हे पैसे देऊन, समाजाचं नाव घेऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न जे होता त्याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना जेव्हा हे कळलं की इम्तियाज जलीलने जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं, एजन्सीजला दिलं, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा, आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित SC समाजातले जे नेते आपल्याला मानून की आम्ही SC समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं। आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे की हे SC समाज इतका मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंट 2 दिवसासाठी। एका ॲडव्हर्टाइजमेंटचं रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा, लाखोमध्ये असतात ते। मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल। मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता, इतक्या संख्येने जे गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले? मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं 300-500 रुपये देऊन, आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे। या मोर्चाचा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे, याचा काही संबंध नाही आहे। आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तियाज जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होतं। हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग 2 ची जमीन SC समाजाचे गोरगरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही, जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही। हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय शिरसाट साहेबांच्या 2 मुलांचं नाव आहे, ज्यांच्या नावाने ती 10 एकर जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली। मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं, पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं। आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय शिरसाट साहेबांनी, त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी। लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे, दलित मूवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती, पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात कशा प्रकारे ते एक मूवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे। गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे। तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे, करा तुम्ही। पोलिसांवर दबाव टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर ॲट्रॉसिटीचा केस केला, मी फेस करेल, मी पळून जाणारा माणूस नाही आहे। मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा ॲट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे, होणारी नाही आहे, कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही,
या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी FIR रजिस्टर केलेले आहे। मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे, चांगले आहे, की ते स्वच्छ स्वभावाचे आहे, काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे, ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे। हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का की एकदा FIR झाल्यानंतर काही नियमावली असते, काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बळा काढला तर इम्तियाज जलील अरेस्ट होणार करके। त्यांना माहीत आहे, मलाही माहीत आहे, त्यांच्या समाजाला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे पैसे कुठून आले होते। आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असा करा, आता भडकल गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा, अजून तुम्हाला संजय शिरसाटचा पैसे देतील। आपल्या आता घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना, मग घ्या संजय शिरसाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही। त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा केली, पोलिसांनी कारवाई केली नाही तर आमच्या पद्धतीने लढा शिकवू, प्रसंगी घरावर कधी करणार सांगा, कधी करणार सांगा। हे मला ऐसे चिल्लर चाललर हे जे धमकियां देणारे आहे ना उसमें तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे, कुठे करायचे आहे। हे सगळ्यांना मी बघितलेले आहे, किरायचे टट्टू आहे, पैसे दिले ना ते माझ्या घरासमोर नाचतील, माझ्या घरावर हल्ला करणार, कधी करणार सांगा तुम्ही। आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही। अशा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना, ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये इम्तियाज जलील उत्तर देईल तुम्हाला। काही लोकांचं असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील यांनी जर मग तो शब्द वापरला आहे तर ते माफी का मागत नाही? सरकारकडून घ्या माफी। सरकारमध्ये तुमचे बाप बसलेले आहे का? ज्या सरकारने हे काढलेलं आहे डॉक्युमेंट, ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे, त्या सरकारकडून माफी मागा ना। हे त्यांना माफी काही नाही पाहिजे, त्यांना ते 7 कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे। 7 कोटीचा खेळ आहे आणि 7 कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोळ करणार आहे, आता मी आपल्या मार्फत स्पष्टपणे सांगतो, मोर्चा झाला, आता वाट बघा काही दिवसानंतर, तर तुमची वाट कशी लावतो मी की रमाई घरकुल योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस फाईल्स तयार करण्यात आलेले आहे। कोणकोणत्या नेत्यांनी, एक नेत्यांनी 500 फाईल्स, एका फाईलमध्ये किती पैसे मिळतात? 2.5 लाख रुपये देतात। किती गोरगरीब SC समाजातले, गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये 1 लाख रुपया, काही नेते तर असे आहे की 1.5 लाख रुपया आपल्या खिशात 500 फाईल्स तयार करत आहे। बोगस फाईल्स, बाहेर राहणारे, काही देणं घेणं नाही, संबंध नाही आहे, पण फाईल्स तयार केलेले आहे। मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब, जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोध DG अँटी करप्शन ब्युरो CBI पर्यंत पोहोचू शकतो, तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्यासहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून, बोगस डॉक्युमेंट्स तयार करून, आणि पुराव्यासहित, मी पुरावा नसला तर मी बोलत नाही, सगळे पुरावे मी सादर करणार आहे। हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना की इम्तियाज जलील करके, हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे, आमच्या बुद्धिस्ट समाजाचे पैसे आम्ही खात आहे, आम्हाला कोणी विचारण्याची हिम्मत नाही होती। विचारणार नाही, पण मी विचारणार तुम्हाला। 7 कोटी रुपये मिळाले ना तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे, मोठ्या गाड्या घेणार आहे करके। तुमच्या 7 कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे, नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे। 7 कोटी काय प्रकरण आहे, थोडं आणखी बोलून सांगा। समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम, कोणते मंत्री होते आपले, हंडोरे साहेब, चंद्रकांत हंडोरे साहेबांनी एक खूप चांगली स्कीम सुरू केली होती। SC समाजामध्ये एंटरप्रिन्योरशिप, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी एक स्कीम तयार करण्यात आली होती। 7 कोटी रुपयाची ते स्कीम असते। एक प्रपोजल तयार करा, एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे मग ते फेज वाईज आपल्याला मिळते। अनेक लोकांनी काय केलेले आहे, माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे की 7 कोटी उचलले, तिथे 2 लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे, आणि त्यांना वाटलं की आम्हाला कोण प्रश्न विचार करू शकतो, आम्ही तर समाजाचे मोठे नेते आहे करके।
मी त्यांना सांगितलं होतं जेव्हा माझ्याकडे आले होते की साहेब तुम्ही सेक्रेटरी साहेबांना बोला. मी बोलतो, पण प्रामाणिक आपल्या समाजाशी राहा आणि कमीत कमी 20-25 आपले समाजाचे बुद्ध समाजाचे गोरगरीब मुलं आहे त्यांना नोकऱ्यासाठी तुम्ही ह्या पैशाचा वापर करा. नाही केलं आणि आता हे सगळं ते 7 कोटी रुपये आपले परिवार कल्याण मंत्री त्याच्यावर साईन करतात. परिवार कल्याण मंत्री म्हणजे समजलं ना, की जे विट्स पण घेतले, MIDC पण घेतलं, जमीन पण घेतली, SC समाजाची जमीन पण घेतली आपल्या नावावर. समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. आपण अडचणीमध्ये आलं तर मी समाजाचा उपयोग करून कशा घ्यायचा आहे याचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.